नमस्कार भारत, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी विजय खवसे। आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे। बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राइम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्त्व। तुम्ही सुद्धा महत्त्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। बघूया आजची विशेष बातमी। कोपरगाव मध्ये मातंग समाजाच्या 15 वर्षाच्या मुलीने स्वतःला संपून घेतलं। तिच्यात गल्लीत राहणाऱ्या 5 नराधमांनी तिला त्रास दिल्यामुळे, तिचा मानसिक शारीरिक छळ केल्यामुळे तिने फाशी घेतलेली आहे। त्यामध्ये एक आरोपी फरार आहे, तो सुद्धा तात्काळ अटक झाला पाहिजे। या घटनेमध्ये कोणतीही ॲट्रॉसिटीचा कलम लावलेला नाही, त्यात ॲट्रॉसिटी ॲक्टचे कलम लागू झाले पाहिजेत, ही सुद्धा आमची भूमिका आहे। कुटुंब भयभीत झालेलं आहे, ते SCचं आहे आणि त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं, त्यांना त्या आरोपींवरती कठोर कारवाई करावी आणि फरार आरोपीला सुद्धा अटक झाली पाहिजे, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। तात्काळ जर कारवाई नाही झाली तर मग कोपरगावमध्ये येऊन आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही। दुर्दैव आहे की दलित समाजाच्या अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी छळल्यामुळे तिला फाशी घ्यावी लागली। या अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात घटना वाढल्यात। वाशिमला सुद्धा घटना झाली, बीडला सुद्धा झाली आणि कोपरगावला सुद्धा ही घटना झालेली आहे। याची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी। गृहमंत्र्याच्या काळात कायदा व सुव्यवस्था राहिला नाही आणि दलित बेटी सुरक्षित राहिल्या नाहीत, हा प्रश्न या ठिकाणी गंभीर झाला आहे। शिक्षक असलेलं कुटुंब भयभीत आहे, त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं, अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। बीड जिल्ह्यातील केज तहसील समोर आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी बांधवाचं आंदोलन सुरू होतं। शेतकरी कुटुंबासहित 3 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आज सकाळी उपोषणकर्त्या शेतकरी महिलेचं उपोषण करतानाच निधन झालेलं आहे। ही महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे। आवादा कंपनी ही मनमानी आणि दादागिरीची भूमिका घेते का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यांच्या शेतातून वायर नेण्याचं काम केलं आणि त्याला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयासमोर या कुटुंबाने आंदोलन सुरू केलं होतं। आज जर आंदोलन करता करता मराव लागत असेल तर या राज्यात न्याय मेल्याशिवाय मिळणार नाही का? प्रत्येकाचा धर्मा पाटील झाल्यावरच न्याय मिळणार आहे का? हा सुद्धा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत असून या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि आवादा कंपनीच्या या मनमानी कारभाराविरोधात कारवाई करून ज्यांचं निधन झालं आहे त्यांच्या कुटुंबाला त्यांची आर्थिक भरपाई देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे। घटनास्थळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुका अध्यक्ष समाधान बचुटे हे पोहोचलेले आहेत। माझी सुद्धा तिथं बोलणं झालेलं आहे आणि यात लवकर न्याय द्यावा, यासाठी आम्ही ठामपणे बीड जिल्ह्यात आंदोलनाची भूमिका घेणार आहेत। मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। ही होती आजची विशेष बातमी। पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। तर WH न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो करा। जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। धन्यवाद।